नमस्कार मित्रांनो, म्युच्युअल फंड सिरीजच्या आज डे 2 मध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड. सो म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार येतात. सो पहिला प्रकार येतो इक्विटी म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजेच काय, जे फंड डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केले जातात. जसं की उदाहरण घेऊया HDFC लार्ज कॅप फंड. सो हा फंड काय करतो, कुठं गुंतवणूक करतो, लार्ज कॅप फंड मध्ये गुंतवणूक करतो. म्हणजेच काय, रिलायन्स, TCS, इन्फोसिस अशा मोठ्या मोठ्या कंपनींचे शेअर्स घेतो. सो दुसरा प्रकार आहे डेप म्युच्युअल फंड. डेप म्युच्युअल फंड कुठे गुंतवणूक करता, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स, ट्रेजरी बिल्स, त्यानंतर डिबेंचर्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स, सो अशा ठिकाणी गुंतवणूक करतात. डेप म्युच्युअल फंड हे कमी रिस्की आहे ॲज कम्पेअर टू इक्विटी म्युच्युअल फंड्स. म्हणूनच त्याचे रिटर्न सुद्धा कमी असतात ॲज कम्पेअर टू इक्विटी म्युच्युअल फंड. सो तिसरा प्रकार आहे हायब्रिड फंड्स. हायब्रिड फंड्स या नावातच तुम्हाला समजेल की हे कॉम्बिनेशन आहे इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेप म्युच्युअल फंड. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच हायब्रिड म्युच्युअल फंड. याचा फायदा असा असतो, इक्विटी सारखे आपल्याला चांगले रिटर्नही भेटतात आणि हायब्रिडचा पोर्शन असल्यामुळे आपली रिस्क पण कमी होते. सो फोर्थ टाईप आहे म्युच्युअल फंडचा सेक्टोरियल किंवा थिमॅटिक फंड. या फंडमध्ये एक थीम घेतली जाते, जसं की IT थीम घेतली. सो IT रिलेटेड इन्फोसिस असेल, विप्रो असेल, त्यानंतर TCS असेल, अशा वेगवेगळ्या कंपनीजमध्ये डायरेक्टली शेअर्स घेतले जातात. सो भेटूया लवकरच डे 3 मध्ये. आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी व्यंकटेश इन्व्हेस्टमेंटला फॉलो करा. आणि म्युच्युअल फंड रिलेटेड कोणतेही प्रश्न असेल, डाऊट्स असतील किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर माझ्या या नंबरवर मला त्वरित कॉल करा.